मुंबई पुण्याचं महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव. नवी मुंबई, भाईंदर, वसई आणि भिवंडी महापालिका देखील खुल्या प्रवर्गाकडेच, तर ठाण्यात एससी आणि कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्गासाठी आरक्षण. मुंबईतील महापौरपदाच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप. याआधी देखील दोन्ही वेळेस सर्वसाधारण आरक्षण असताना यंदा ओबीसीत का टाकलं नाही, ठरवून सोडत काढल्याचा किशोरी पेडणेकरांचा आरोप. पिंपरी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकांमध्ये महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गाकडे, तर कोल्हापूर, इचलकरंजी, जळगाव, चंद्रपूर महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण. राजकारणामध्ये काहीही घडू शकतं, मनसेच्या बाळा नांदगावकरांचं सूचक विधान. कल्याण डोंबिवलीप्रमाणे मुंबईत देखील घडू शकतं का, या माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर. कल्याण डोंबिवलीचा प्रकार राज ठाकरेंना देखील मान्य नाही. राज ठाकरेंची अंतर्गत चर्चा करू. संजय राऊतांची माहिती. जिथे अस्थिरता असेल तिथे भाजपबाबत निर्णय घेऊ, पण शिंदेंसोबत जाणार नाही. राऊतांकडनं भूमिका स्पष्ट. नॉट रिचेबल असलेल्या नगरसेविका सरिता म्हस्केंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सेना भवनातील बैठक आणि कोकण भवनात गटस्थापनेच्या वेळी सरिता म्हस्के गैरहजर. देवदर्शनाला गेल्यामुळे फोन बंद असल्याचं दिलं स्पष्टीकरण. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या 2 गटातील वादावर सपकाळ आणि वडेट्टीवारांची रात्री बैठक. एका गटाला महापौरपद तर दुसऱ्याला स्थायी समिती अध्यक्षपद मिळणार, सूत्रांची माहिती. अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती. समितीच्या सभापतीपदासाठी भाजप आणि एमआयएमची एकमेकांना साथ. राजकीय चर्चांना उधाण. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दाऊस दौऱ्यामध्ये महत्वाचे करार. पेंट, रायगड स्मार्ट सिटी, नवीन बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी सामंजस्य करार. इनोव्हेशन सिटीतनं 20 ते 30 लाख रोजगार मिळणार, फडणवीसांची TV9ला माहिती. महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात TV9 मराठी नंबर 1. प्रेक्षकांनी सर्व निकाल फक्त TV9 मराठीवरती पाहिला. महाराष्ट्रातील जनतेची पसंती फक्त TV9 मराठी असल्याचं पुन्हा अधोरेखित.